आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पीक विमा जमा होणार आहे। बघा खाते तर डायरेक्ट जमा होणार आहे। बघा सुरुवातीला त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं या यादीत नाव असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, नाहीतर पीक विमा मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचे, कोणते शेतकरी पात्र असणार आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर यादीत नाव बघायचं असेल तर चॅनलला नक्की तुम्हाला एक लाईक करायचं आहे व तसेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा, पीक विम्याच्या योजनेसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ही घोषणा कोणती करण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत बघा राखलेला देखा दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात हे थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो। जर शेतकरी मित्रांनो आता बघा, आज तुमच्या खात्यात हे जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत हे जमा केले जाणार आहेत। बघा ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही, लक्षपूर्वक ऐकायचं आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे थोड्याच वेळात हे 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे हे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। बघा यामध्ये 2022 पासून तर 2025च्या मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते, बघा ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 2022 पासून ते 2025च्या मेच्या महिन्यापूर्वी अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। आत्ताची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसला, बघा शेतकरी मित्रांनो, 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता डायरेक्ट 35,000 रुपयाचे हे पीक विमा मिळू शकतो। आता बघा, तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर याचे कारण सरकारने सांगितले आहे। ते म्हणजे बघा 2022 ते 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाच्या पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दिला नव्हता, म्हणून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे 35,000 रुपये डायरेक्ट हे जमा करण्यात येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारकडून बघा नाराज होते। बघा शेतकरी मित्र हे सरकारवर नाराज होते। आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। बघा आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। बघा तुम्ही आताच व्हिडिओला सुरुवातीलाच पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडण्याचे सांगितले आहे। बघा शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे आज पीक विमा सोडायला सांगितले आहे। आता ते बघा 32 लाख शेतकरी कोणते आहे, जर तुमचा इच्छा जिल्हा पात्र आहे का, तुम्हाला पैसे मिळणार का, आज कोणत्या या 14 जिल्ह्यात पैसे मिळणार फक्त। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा त्यामुळे थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। बघा कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे याची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। बघा आता आणि उद्या आहे। बघा उद्याही 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात हे सोडला जाणार आहे। बघा आज फक्त 14 जिल्ह्यात जमा होणार आहे, उद्या 14 जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा हे पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना हे खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात हे वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। बघा काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्यात हे नंबर लागलेला आहे। बघा या 14 जिल्हे, बघा हे 14 जिल्हे कोणते आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। या 14 जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहे, लक्षपूर्वक ऐका। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेला आहे। आता कोणता आदेश दिलेला आहे शेतकरी मित्रांनो, आता बघा त्यामुळे आता 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आज हे पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला होता। बघा दिला आहे। बघा आता बघा 14 जिल्ह्यामधील बघा शेतकऱ्याला काही बघा वेळेतच पीक विमा जमा होईल। आता कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयाचा हे पीक विमा जमा होणार आहे। बघा काही शेतकरी म्हणजे की कोणते शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो, आता बघा त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली
झालेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुमचे 2022 पासून तुम्हाला पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025च्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत मिळतील। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यामध्ये हे 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयाचे हे पीक विमा मिळाला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एवढे पैसे मिळणार। काय मिळणार बघा, ज्या शेतकऱ्याला 2022 पासूनचे 2025 पर्यंतच्या मे पर्यंत जे काय त्यांचे शेतकऱ्याचे नुकसान झालेले होते आणि काही शेतकऱ्याला हे कमी पैसे मिळाले होते, अशा शेतकऱ्याला आजपासून पैसे मिळणार आहे। लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो, ते शेतकरी कोणते आहे आणि जर तुमचं त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। जर तुम्ही त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा, आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा सोडता जाणार आहे। बघा, सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे। बघा, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा वाटप झाला आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024च्या राहिलेले पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात हे 50,000 रुपये डायरेक्ट व तसेच 40,000 रुपये हे येत आहे। बघा, शेतकरी हे आनंदित झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एवढे पैसे मिळू शकतात। जर तुम्हाला 22 ते 2024 पर्यंत, बघा 2022 आणि 2023 व तसेच 2024 पर्यंत तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल, तर तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट हे 50,000 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात। तसेच शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, तुमची शेती पिकाचे बघा 2022, 2023, 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झालं असेल तर त्यांचे पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, बघा केळी, आंबा, मूग, बघा मटकी, बघा शेंगा, अशा सर्वच पिकाचे सरकारने यादी जाहीर केलेली आहे। जवळपास 35 पिकाच्या नोंद या पिका विमा योजनाचा आढळलेल्या आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हे 35 पिके आहे, त्या 35 पिकापैकी तुमचं एक तरी पिकाचं नुकसान झाले असेल तर डायरेक्ट तुमच्या 2022 ते 2024 पर्यंत डायरेक्ट या कालावधीच्या आतमधले जे काय नुकसान झालं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, आता बघा या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकाचे सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे। बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का, बघा नाही आहे, कोणत्याही 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा मंजूर होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा जमा होत आहे हे तुम्हाला कळेलच। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला जर अजून सुद्धा लाईक केलं नसेल लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व तसेच शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, आता बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा थोड्याच वेळात सोडण्यात येणार आहे। बघा, काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करत असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, बघा आता शेतकरी मित्रांनो, आज 14 जिल्ह्यात पैसे हे मिळणार आहे। बघा, कोणते 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होतील हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणत्या शेतकरी येथून अपात्र ठरवण्यात येणार आहे याची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगण्यात येणार आहे। सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाही। बघा, कारण मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा झाला नाही आणि सरकारने परत शेतकऱ्याने हे करून सगळ्या शेतकऱ्याला आता हे बँक अकाउंट सुद्धा सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्याला मोठं नुकसान झालं होतं, म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडले आहेत। या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे। सरकारने फक्त या 12 बँकेत प्राधान्य दिले आहे, कारण हे पीक विमा केंद्र सरकारकडून सोडले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, जर तुम्ही या 12 बँकेत सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पीक विमा सोडण्याच्या कंपनीने अडचणी येत आहे असल्यामुळे समोर आलेले आहे। यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असेही सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडण्यात येणार आहे। बघा, सोडण्यात जाणार आहे उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट सोडण्यात येणार आहे असल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, ते 12 बँके कोणत्या आहेत व तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, बघा पीक विम्याचे
निवडलेले 12 बँकेची यादी, जसे की जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा, जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याचे घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता कशा प्रकारे घोटाळा करण्यात आलेला आहे. आता बघा, या शेतकऱ्यांना गायरन जमीन, रस्त्याला लागतची जमीन, बघा कॅनलची बाजूला असलेली जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे. त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. आज, उद्या आणि परवा या 3 जिल्ह्यामध्ये आता या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. अकोला, आता शेतकरी मित्रांनो बघा, आपण आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे बघा. आज, उद्या आणि परवा तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा बघा, रायगड व तसेच रत्नागिरी. आता तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता जर तुमचं या जिल्ह्यात नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे सगळ्या शेतकऱ्याला मिळणार नाही बघा, काहीच शेतकऱ्याला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या शेतकऱ्याची यादी बघायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.